नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सूरज. आज मी तुम्हाला नॉन टेक्निकल मध्ये काय काय गोष्टी येतात याबद्दलची माहिती देणार आहे. नॉन टेक्निकल मध्ये पहिली गोष्ट येते म्हणजे मराठी व्याकरण, 2 नंबरला येते ते इंग्लिश ग्रामर, 3 नंबरला रिझनिंग, मॅथमॅटिक्स, करंट अफेअर या गोष्टी येतात. आता ज्यांना लँग्वेज समजत नाही, उदाहरणार्थ एखाद्याला इंग्लिश समजत नाही, पण तो लँग्वेज चेंज करायचा ऑप्शन असतो त्या सीबीटी मध्ये. ही ऑनलाईन टेस्ट होती. सीबीटी कोणती एक्झाम होती ती आपली ऑनलाईन होते. आजकाल त्यामध्ये नॉर्मलायझेशन असते. सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या देण्यात ठेवा. परत कसं होतं, शिफ्ट मध्ये ड्युटी झाली, शिफ्ट मध्ये एक्झाम झाली की तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा, मला मार्क कमी पडली, त्याला जादा पडली, ह्याला कमी पडली, मला जादा पडली. परंतु नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युलामध्ये सर्वांना एकसारखे मार्क येऊन ज्याचं ते कॅल्क्युलेशन येईल त्याच्यावर तुमचा रँक ठरला जातो. आता 2023 मध्ये काही गोष्टींच्या बाबतीत पण तसं झालं होतं. 2 दिवस एक्झाम होती. पहिल्या दिवशी 3 शिफ्ट मध्ये एक्झाम झाली, दुसऱ्या दिवशी मध्ये 3 शिफ्ट मध्ये एक्झाम झाली. काहींची मार्क वाढली, काहींची मार्क कमी झाली, काहींची आई तशी राहिली. त्यामुळे पोरांच्या मध्ये खूप गोंधळ उडला. तुम्ही जेव्हा एक्झामचं नोटिफिकेशन येतं त्यामध्येच तुम्ही चेक करा की ऍटलीस्ट आपलं बाबा नॉर्मलायझेशन आहे का नाही, एक्झाम ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे, या सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती अगोदर असणं इम्पॉर्टंट आहे.